नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या गावठी मॅथ मराठी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहून राहिलो प्रकरण तिसरं अंकगणिती श्रेणी. एकदम सोपी प्रकरण आहे, फक्त समजून घ्या. त्याच्यामधला सराव संच 3 पॉईंट त्यातला पहिला प्रश्न. तो प्रश्न चालू करायच्या आधी पहिल्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करून द्या. ठीक आहे. तर अंकगणित श्रेणी म्हणजे काय हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधले काही सूत्र मित्र आपण समजून घेऊ. त्याच्यामध्ये एक अंकगणित श्रेणी घेऊन घेऊ आपण तुमच्या शब्दामध्ये. पहिला आहे आपली अंकगणित श्रेणी तुमच्याच मताने घेऊ. ठीक आहे. 2 4 6 8 डॉट 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 डॉट. ठीक आहे. ही एक अंकगणित श्रेणी घेतली. अंकगणित श्रेणी कशी ओळखायची ती म्हणजे याचा सामायिक फरक किती आहे बा. सामायिक फरक ओळखण्यासाठी काय करायचं माहिती आहे का? काहीच नाही करायचं. अजून एक गोष्ट पाठ ठेवायची ती म्हणजे काय, T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4 आणि T3 इज इक्वल टू 6 आणि T4 इज इक्वल टू 8. काहीच पाठ करायचं जरूरत नाही. फक्त या T1 T2 T3 हे लक्षात ठेवायचं. ह्या T1 लेच ए पण म्हणतात, नाही तर कन्फ्युजन होते. T1 ले ए म्हणतात. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, अंकगणित आहे की नाही बाहेर, अंकगणित आहे की नाही याच्यासाठी काय करायचं, याचा सामायिक फरक काढायचा. सामायिक फरक काढणं म्हणजे खूपच सोपं आहे. तुमच्यासाठी एक उदाहरणचं गणित होईल. उदाहरण तुमच्यासाठी तर काय होणार आहे, इथं काहीच नाही करायचं. सामायिक फरकाचं चिन्ह आहे डी. डी लिहायचं. डी म्हणजे मग काय लिहायचं, T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 किती आहे आपल्यापाशी 4 मायनस 2 इज इक्वल टू 2 आले. त्याच्याच प्रमाणे अजून सबन याचं काढून घ्यायचं इज इक्वल टू डी. T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 किती होता 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. याच्यानंतर T4 इज इक्वल टू T3 बरोबर इज इक्वल टू नाही मायनस आहे. असं गडबडीत झालं नाही पाहिजे. गडबडीत झालं तर मग कसं गणिताचा कार्यक्रम असतो. 8 मायनस 3 इज इक्वल टू 2. अशा प्रकारे याचा सामायिक फरक पाहून घेतो मी. प्रत्येक याचा काय आला आहे 2 2. मग इथं लिहायचं हा सामायिक फरकाचं चिन्ह लिहायचं साठी कंस द्यायचा इज इक्वल टू डी किती आला बा आपला 2. सामायिक फरक हा डी या चिन्हाने दर्शवतो आणि पहिले पद हा ए या चिन्हाने दर्शवतो. अशा प्रकारे आपण तुम्हाला सोप्या भाषेमध्ये अंकगणिती म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं आहे. ज्या अंकगणितीचा सामायिक फरक बा हा सारखा येतो ते अंकगणित श्रेणी असते. हे सोप्या भाषेत समजून जायचं. ठीक आहे. अशा प्रकारे थोडस शॉर्ट फॉर्म मध्ये उदाहरण सांगितलं. आता आपण सराव संचाला सुरुवात करू. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर आता पाहू आपण आपलं पहिलं गणित म्हणजे प्रश्न पहिल्यामधलं पहिलं गणित. त्याच्यामध्ये काय म्हणते, या अंकगणित श्रेणी ओळखा. म्हणजे आपण इथे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं अंकगणित श्रेणी कोणती आणि त्याचा सामायिक फरक काढा. अंकगणित श्रेणी ओळखासाठी तुम्हाला माहिती आहे काय करावं लागते, पहिले सामायिक फरक पाहायचा. त्याच्या आधी पहिले T1 T2 T3 हे लिहून घेऊ आपण उदाहरणामध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. त्याचं काय होणार, पहिले ह्या T1 घ्या. T1 2 समजासाठी होया, समजणं खूप इम्पॉर्टंट आहे गणितामध्ये. T2 इज इक्वल टू 4 आणि T3 इज इक्वल टू 6. अशा प्रकारे आपण इथून आलो. आता काहीच नाही करायचं. काय सामायिक फरक पाहिजे. इज इक्वल टू T2 घ्यायचा मायनस T1 घ्यायचा. T2 किती आहे इथं 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. T इज इक्वल टू T3 मायनस T2 अशाच प्रमाणे चालू द्यायचं. T3 किती आहे बा आपण इथं लिहून याच्यासाठी दिलं का लवकर समजतो. इथं कन्फ्युजन झालं इथं समजून जाईल आपल्याला. 6 मायनस 4 इज इक्वल टू 7 4 गेले 2 राहिले. D इज इक्वल टू T4 मायनस T3 इज इक्वल टू, हे थोडा पांढरा पांढरा फळा आला आहे करून म्हणून थोडं तुम्हाला धुडलं दिसून थोडं ऍडजस्ट करता. तर T4 किती आहे आपला, T4 पाहून घ्या 8 आहे. 8 मायनस 6 0. मग अशा प्रकारे आपलं हे सामायिक फरक तर झालं. मग इथं काय लिहायचं, येथे
येथे साधारण फरक, येथे साधारण फरक हा कसा आहे, स्थिर प्रमाणात आहे. हा कसा आहे, स्थिर आहे, स्थिर आहे. हा कसा आहे, स्थिर आहे. म्हणून 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 हे अंकगणित याचं म्हणून 2 4 6 8 ही अंकगणिती आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे. अंक श्रेणी श्रेणी माझं अक्षर थोडं ऍडजस्ट करा, श्रेणी आहे. आणि याचा सामायिक फरक किती आहे मग, थोडा कॅमेरा खालतो करतो मी, तुम्हाला दिसत नसेल तर. सामायिक फरक तुम्हाला सामायिक फरक काय न दाखवायचं, डी न दाखवायचं. म्हणजे डी किती आहे आपल्यापाशी, 2. अशा प्रकारे हा सामायिक फरक पण आपण आणलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं गणित झालेलं आहे. तुम्हाला जर नक्कीच पहिलं गणित आवडलं असेल, सुरुवात जर आपली आवडली असेल तर सबस्क्राईब तुम्ही करूनच टाकता. तर आपण घेऊ आता दुसरं गणित. ठीक आहे, पाहून घ्या, इकडे खालतं करून घेऊ. आता पाहू आपण आपलं दुसरं गणित. दुसरं गणित बी तसंच आहे. पहिले काय करून घेऊ आपण शॉर्ट फॉर्म मध्ये, T1 T1च्या T2च्या ह्या किमती आपण मानून घेऊ. T1 किती आहे म्हणजे ओळखायला आल्या पाहिजे बा, म्हणजे इथे कन्फ्युजन आहे. T2 किती आहे आपला 502 आणि T3 3 अक्षराकडे थोडं पाहिजे, कन्फ्युजन होऊ शकते. आणि T4 किती आहे आपला 702. अशा प्रकारे आपण T1 T2 ची मांडणी करून घेतल्या. बाकी काही डोक्याला ताप दिला का नाही. तर आता का पाहिजे म्हणते आपल्याला, हे अंकगणित श्रेणी आहे की नाही ते ओळखा म्हणते. ते ओळखण्यासाठी आपल्याला सामायिक फरक पाहावा लागेल. B इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती दिला आहे आपल्याला 502 मायनस T1 2. इथून आलो आपण इज इक्वल टू, आता याच्या दोनच्या खाली काही नाही म्हणजे काय, जिसका कोई नाही होता उसका एक होता. म्हणजे त्याचं कोणीच नसते त्याचा एक असते. काही नाही म्हणजे इथं एक आहे. तिरपा गुणाकार करून टाकायचा. 5 1 5 वजा बेदू बेदुनी 4 बे 1 बे इज इक्वल टू, मग 5तून 4 गेले 1/2. अशा प्रकारे पहिलं आलं आपलं. आता दुसरं आणू T इज इक्वल टू T3 मायनस T2. ओके, आता T3 किती दिला आहे आपल्याला 3 दिला आहे. मग 3 मायनस 502 बरोबर इज इक्वल टू 2 मिळतात. याच्या खाली काही नाही म्हणजे काय आहे मग एक आहे. तिरका गुणाकार करायचा 3 3 3 दुनी 6 मायनस 5 1 5 आणि बे 1 बे इज इक्वल टू 6 म्हणून 5 गेले 1/2. अशा प्रकारे आपण दुसरं आणलं. आता तिसरं घेऊन घेऊ शाहीपैकी. D is equal to T4 minus T3 is equal to, थोडं शब्दावर लक्ष द्या. अक्षर थोडे वैकाले नाही येऊ शकत, कारण की येऊ शकते पण कसं आहे पांढरा बोर्ड आहे म्हणून थोडा ऍडजस्ट करतो. आता किती झाले आपले T4 5 किती आहे 7/2 मायनस 3. तुम्हाला माहित आहे जिसका कोई नहीं होता उसका एक होता. एक घेऊन जायचा, तिरकाच गुणाकार करून टाकायचा. 7 1 7 3 दुनी 6 मायनस 2 इज इक्वल टू 7तून 6 गेले 1 राहिला 1/2. अशा प्रकारे आपण सामायिक फरक हा काढूनच टाकला. मग इथं लिहायचं हेच वाक्य लिहू आपण. हे वाक्य पाठ करून ठेवून द्यायचं. काही मोठी गोष्ट नाही पाठ करणं, म्हणजे समजून घ्यायचं काय येणार आहे. मग येथे साधारण फरक, येथे साधारण फरक हा कसा आहे, स्थिर प्रमाणात आहे. आडवा तिरवा आहे का नाही. हा कसा आहे, स्थिर आहे. म्हणून हा स्थिर आहे वा म्हणून 2/502 3
आणि 7/2 ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही? आहे. ते वाक्य लिहायला खूप टाइम लागते म्हणून थोडा व्हिडिओ वाढते. आहे तर डी किती आहे म्हणजे सामायिक फरक बा सामायिक फरक हा किती आला आहे आपल्यापाशी? मग डी इज इक्वल टू 1/2. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आपला झालेला आहे. बाकी टेन्शन घेतलं आपण काय नाही, पण दिमागानं सोडवायचा. लगेच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण तिसरं गणित लगेच घेऊ. आता भाऊ आपण आपलं तिसरं गणित बी अगदी सोपं आहे. मेंदू फक्त शांत ठेवायचा, इकडचे तिकडचे विचार भरून द्यायचे आणि आपल्या गणिताकडे फोकस करायचं, बाकी काही नाही. तर पहिले T1 T2 च्या किमती काढून घेऊ. T1 इज इक्वल टू -10, T2 इज इक्वल टू -6 आणि T3 इज इक्वल टू -2 आणि T4 इज इक्वल टू 2. ठीक आहे, अशा प्रकारे आपण मांडणी केली. आपल्याला सामायिक फरक पाहिजे. ठीक आहे, सामायिक फरक काढण्यासाठी काय करावं लागतं ना आपल्याला? आता टी ची किंमत पाहिजे. टी इज इक्वल टू म्हणजे T2 -T1 इज इक्वल टू T2 किती आहे आपल्यापाशी? T2 पाहून घ्या. -6 -10 अशा प्रकारे इक्वली आपले इज इक्वल टू, थोडे अक्षर वैकार नाही पाहिजे. तर मायनसचं चिन्ह त्याच्याच जागेवर द्यायचं. -6 वजा वजा अधिक झाले +10 इज इक्वल टू, मग तुम्हाला माहिती आहे अधिक वजा काय होत असते? हमेशा वजा होत असते. म्हणजे 10 तून 6 गेले 4 राहील. इथून आलो. आता दुसरं घ्यायचं. डी इज इक्वल टू T3 -T2. T3 किती आहे आपल्यापाशी? -2 -6 आहे. इथून आलो इज इक्वल टू मायनसचं चिन्ह त्याच्यात जागा -2 मायनस +6 इज इक्वल टू 7 आणि 2 गेले 4. आता आखरी स्टेप आहे आपली T4 -T3 इज इक्वल टू T4 किती आहे आपल्या जवळ? T4 2 आहे. 2 मायनस -2 इथून आलो. मग 2 वजा वजा अधिक 2 इज इक्वल टू किती होणार? 4. अशा प्रकारे आपण आपला सामायिक फरक आणला. हे कसे अंकगणिती स्थिर आहे म्हणजे हे अंकगणित श्रेणी आहे. मग इथं लिहायचं येथे साधारण थोडं अक्षर वैकार नाही आहे. फरक कसा आहे? हा स्थिर आहे. आडवा तिडवा आहे का? नाही आहे. स्थिर आहे. म्हणून -10 -6 -2 आणि 2 ही अंकगणित श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी थोडी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं आपण, थोडी जागा नसल्याच्यानं. अंकगणिती श्रेणी आहे. थोडी आपल्याला जागा नाही म्हणून थोडं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं, तुम्ही समजून घ्यायचं. अंकगणिती श्रेणी नाही तर काय श्रेणी हे काय होईल बा? ते अंकगणिती श्रेणी आहे. आणि याचा सामायिक फरक सामायिक फरक किती आहे आपल्यापाशी? हा काही टेन्शन घ्यायचं नाही. तर डी हा आपल्यापाशी आलेला आहे 4. अशा प्रकारे हे आपलं तिसरं गणित झालं. आता ओढू आपण आपल्या चौथ्या गणिताकडे. चौथ्या गणितामध्ये एक स्टेप लक्षात ठेवूनच द्यायचे. अंकगणितीमध्ये सराव स्वच्छ 3.1 मध्ये T1 T2 च्या किमती काढून घ्यायच्या. समजासाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. T1 0.3 जसं आपलं नशिबाची टक्के आहे 0.3 एवढं आपलं नशीब आहे. T2
0.33 थोडं नशीब वाढलं आपलं. आणि T3 किती आहे 0.3333 ट्रिबल तिक्का. असं केलं आपण. आता काय करायचं माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे सामायिक फरक पाहिजे आपल्याला म्हणजे पण डी घेऊन घ्यायचा. डी इज इक्वल टू T2 मायनस T1 हे लक्षातच ठेवून द्यायचं. T2 मायनस T1. T2 किती आहे आपल्यापाशी 0.33 वजा 0.3 इज इक्वल टू अशा प्रकारे हिस्टोरी आलो. तर 0.33 म्हणजे 0.3 गेले किती होणार आहे याले थोडा इकडं करू सध्याचा. म्हणजे काय होणार आहे इथं का 3च्या खाली काही नाही म्हणजे 0 म्हणजे इथं 3 3तून 3 गेले 0.0 म्हणजे किती उत्तर आलं आपलं 0.3. अशाच प्रकारे दुसरं डी इज इक्वल टू T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 किती आहे आपल्यापाशी 0.333. थोडी खेडेगावातली लाईन जास्त जाते म्हणून लाईन गेलेली आहे. थोडं अक्षर थोडी वैकल नाही तर थोडं झूम करून बघून घे जा. मायनस 0.33 बरोबर इज इक्वल टू आता पाहून घ्यायचं. हा 0 पॉईंट आहे ना हा 0 पॉईंट इथं ठेवायचा. हा 0 पॉईंट इथं पॉईंट द्यायचा. हे 3 3 इथं राहिलं मग 3च्या खाली काही नाही म्हणजे 0 म्हणजे 3 0 3 3तून 3 गेले 0 3तून 3 गेले 0 2 0 वळून घ्यायचे पॉईंट 0 ते 0 गेले 0. अशा प्रकारे हे आपलं उत्तर का आलं आहे 0.003 0.03. सामायिक फरक आहे का हे तर नाही आहे. मग इथं लिहून घ्यायचं येथे येथे साधारण फरक कसा आहे बा साधारण फरक हा स्थिर आहे का नाही नाही हा स्थिर नाही म्हणून हे अंकगणित श्रेणी नाही माहिती द्यायचं. म्हणून हे आपण इथं अंकगणित श्रेणी नाही लिहिली तुम्ही लिहून घेता लागेल. जागा थोडी कमी आहे आपल्यापाशी म्हणून हे अंकगणिती हे पूर्णच लिहून दिलं आपण अंकगणिती श्रेणी आहे की नाही नाही. अशा प्रकारे आपलं तिसरं आणि चौथे गणित आपण फाट्याक्स घेतलं तुमच्या शब्दामध्ये. आता आपण 5वं आणि 6वं घेऊन घेऊ. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता पाहू आपण आपलं 5वं आणि 6वं गणित. हे पण अगदी सोपं आहे. पहिले तुम्हाला माहिती आहे 5वं आणि 6वं गणिताची सुरुवात कशी करायची ती म्हणजे T1 आणि T2 जेवढे आहे आपल्या तेवढे किमती काढू. T1 0 T3 नाही T2 -4 आणि T3 किती आहे -8 आणि T4 आपला बाबू आहे -12. हा खूपच चांगला मुलगा आहे -12. हे घेतला आपण. आता सामायिक फरक काढायचा डी डी काढण्यासाठी काय करायला लागेल T2 - T1 करायला लागेल इज इक्वल टू T2 आपल्यापाशी किती आहे -4 -4 -0 इज इक्वल टू मग मायनस मायनस प्लस होते मग किती होते तर 4 पण चिन्ह कसा मायनसचा -4. त्याच्यानंतर डी इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती दिलाय आपल्याला बाबून दिलाय -8 -8 -4 दिला इज इक्वल टू मायनसचं चिन्ह इथं द्यायचं. मायनस मायनस प्लस झाले म्हणजे किती होते इथं 8 म्हणजे प्लस किती झाले 4 इज इक्वल टू 8तून 4 गेले 4 राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह इथून आलो. आता आखरी स्टेप डी इज इक्वल टू T4 मायनस T3 इज इक्वल टू T4 किती आहे आपल्याला बाबू दिला होता -12 -8 दिला इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे मायनसचं चिन्ह तसंच ठेवायचं -12 वजा वजा अधिक 8 झाले. आणि एवढं तर तुमच्या दिमागात फिट बसलंच असं आतापर्यंत आपल्या चॅनल मधून की अधिक वजा वजाच होते म्हणून 12तून 8 गेले 4 राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह. अशा प्रकारे आपला सामायिक फरक आलेला आहे
4 आणि हे अंकगणित श्रेणी आहे कारण की याचं पद कसं आहे, स्थिर आहे. मग इथे लिहायचं इथे साधारण फरक. हे तिरप चाललं थोडस. साधारण फरक कसा आहे, स्थिर आहे. साधारण फरक स्थिर आहे म्हणून हे अंकगणित श्रेणी आहे. अंकगणिती थोडा अक्षराकडे लक्ष द्या. अंकगणित श्रेणी आहे. ठीक आहे. आणि याचा सामायिक फरक किती आला आहे आपल्यापाशी, -4. मग इथं लिहायचं सामायिक फरक. सामायिक फरक हा किती आला आपल्या जवळ, डी किती आला आपला, -4. अशा प्रकारे हे आपलं 5वं झालं. आता घेऊ आपण आपलं 6वं गणित. 6वं गणित एकदम सोपं आहे, काहीच नाही. T1 T2 च्या किमती काढून घेऊ. T1 -5, T2 बी 1 नाही -1 5 बरोबर. आणि T4 पण नाही, T3 पण -1 5. अशा प्रकारे आपण किमती काढून घेतली. थोडी गरमी जास्त वाढली, बाकी काही नाही. तर आपण आता सामायिक फरक पाहिजे आपले D = T2 - T1. मोठ्यातून कमी संख्या घालवायची. T2 किती दिला आहे आपल्यापाशी, -1/5 बरोबर. -1/5 -1/5 मायनसचं चिन्ह जसंच्या तसं, -1/5 मायनस मायनस प्लस 1/5. आणि तुम्हाला माहिती वजा अधिक वजा होते ना, 1/5 म्हणून 1/5 गेले किती होणार होतं, 0. त्याच्यानंतर दुसरं D = T3 - T2 T3 किती आहे, -1/5 -1/5 -1/5. आणि मायनस मायनस काय होणार आहे, +1/5 अधिक वजा वजा किती आहे, 0. तर आपली अंकगणित श्रेणी ही आहे की नाही, तर ही अंकगणित श्रेणी आहे कारण की याचे पद कसे आहे, स्थिर आहे. म्हणून इथे लिहायचं येथे साधारण फरक हा कसा आहे, स्थिर आहे. स्थिर आहे म्हणून ही अंकगणित श्रेणी आहे. म्हणून हे अंकगणिती श्रेणी आहे की नाही, तर आहे. थोडा पडू संपला आपला. आहे की नाही, आहे. मोठ्या अक्षरात लिहायचा आहे. आणि सामायिक फरक आहे याचा, सामायिक फरक दिलेला आहे ना, D = 0. अशा प्रकारे हे आपलं 5वं आणि 6वं पण गणित झालेलं आहे. त्याचा तुम्ही लगेच स्क्रीनशॉट घ्या. आपण 7वं आणि 8वं घेऊनच घेऊ. आता पहा आपलं 7वं गणित. 7व्या गणिताची सुरुवात आपण पहिले करून टाकू. टाइम कमी आहे आपल्यापाशी. तर T1 = 3, T2 = 3 अधिक √2 आणि T3 = 3 अधिक 2 √2 आणि T4 थोडं गणित मोठं आहे म्हणून थोडं इकडे घेऊन घेऊ. T4 = 3 अधिक 3 √2. अशा प्रकारे आपलं T1 T2 च्या किमती घेतल्या. सामायिक फरक पाहिजे म्हणजे D = T1 किती झाला आपला, मग T2 - T1 T2 किती दिला आपल्याला, 3 अधिक √2 वजा 3
आता इज इक्वल टू हे कसं करायचं माहित आहे का, हे ती -3 अधिक 3 कटले उरले किती √2. अशा प्रकारे हे पहिलं झालं. d इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती दिला आहे आपल्यापाशी हे पाहून घ्या, इथं लिहून ठेवला होता आपण, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. 3 अधिक 2√2 वजा त्याच्यानंतर T2 किती आहे आपल्यापाशी, T2 दिलेला आहे 3 अधिक √2. अशा प्रकारे इथून आलो आपण, अधिक वजा झालेला आहे कंसामध्ये घेऊन घेऊ. ठीक आहे, कंसामध्ये काय येणार आहे मग, 3 अधिक 2√2 वजा, मग अंदरचे चिन्ह बदलन, अंदरचे चिन्ह बदलल्यावर 3 वजा √2. अशा प्रकारे इथून आलो. आता काहीच करायचं काम आहे, काय करायचं काम आहे का, हे अधिक 3 वजा 3 कटले उरले किती 2√2 वजा √2. 2√2 वजा √2 मधून जो एक गेला किती उरला आहे आपल्यापाशी, मग इज इक्वल टू √2. अशा प्रकारे हे पण आलं. आता पाहू आपण आपलं तिसरं काय आहे मग, d इज इक्वल टू T4 वजा T3 इज इक्वल टू T4 किती दिला आहे आपल्याला 3 अधिक 3√2 वजा 3 अधिक आहे का पाहून घ्या, 3 अधिक 2√2. अशा प्रकारे हे गणित आलेलं आहे. आता काहीच नाही करायचं, इथं एक कॉमन गोष्ट तुम्हाला पाहिलीच असं, पहिली तर कंसामध्ये मांडून घेऊ. कंस काय होणार आहे, इज इक्वल टू 3 अधिक 3√2 वजा, मग अंदरचे चिन्ह बदलते, अंदरचे चिन्ह बदलल्यावर काय होईल 3 वजा 2√2. ठीक आहे, ते अधिक 3 वजा 3 कटले उरले किती आपल्यापाशी, मग इज इक्वल टू 3√2 वजा 2√2. इकडे घेऊन घेऊ. आता इकडे घेतल्यावर काय येणार आहे, √2 वजा √2 नाही √3 नाही 3√2 वजा 2√2 मधून एक गेला किती उरणार आहे, फक्त आपल्यापाशी उरली किंमत आली आहे आपली, इथे घेऊन घेऊ, किंमत आली √2. अशा प्रकारे आपला सामायिक फरक पण आलेला आहे. आता पाहून घेऊ आपण आपलं अंकगणित श्रेणी आहे की नाही. सामायिक फरक जर स्थिर असला तर अंकगणित श्रेणी आहे, म्हणजे इथे लिहायचं येथे साधारण फरक कसा आहे, हा फरक स्थिर आहे म्हणून हे अंकगणित श्रेणी आहे, म्हणून हे अंकगणिती श्रेणी आहे की नाही, ही आहे. तर सामायिक फरक किती येणार आहे मग आपला, सामायिक फरक डी किती आहे आपला √2. अशा प्रकारे आपलं 7वं गणित झालेलं आहे. आता पाहू आपण आपलं 8वं गणित, इथून दुसरं लागला. आता पाहू 8वं गणित, याचा टेन्शन घेऊन घ्या. आता पाहू आपण आपल्या या पहिल्या प्रश्नामधलं शेवटचं गणित म्हणजे 8वं गणित. याच्यामध्ये तुम्हाला माहिती पहिले काय करून घेऊ आपण, T1 इज इक्वल टू 127, T2 इज इक्वल टू 132 आणि T3 इज इक्वल टू 137. अशा प्रकारे T1 T2 च्या किमती मांडल्या. आता पाहिजे आपल्याला आपला स्थिर आहे का नाही, D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 मायनस T1 किती होऊन राहिला, T2 पाहून घ्यायचा 132 आला भाऊ आपला T2 मायनस 127 इज इक्वल टू किती येणार आहे, 127 मधून नाही 132 मधून 127 गेले, उरले किती कॉमन 5 म्हणजे 5 उरले. D इज इक्वल टू T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 किती आहे 137 मायनस 132 इज इक्वल टू 137 मधून 132 गेले कॉमन 5
म्हणजे ही अंकगणित श्रेणी आहे की नाही, तर आहे, कारण की याचं स्थिर पद आलं आहे म्हणजे 5 म्हणजे याचं येथे साधू फरक म्हणजे साधारण गेलो साधारण फरक हा कसा आहे, स्थिर आहे, स्थिर आहे. म्हणून 3 मधून द्यायचे आपले, म्हणून 3 काम बिगडा 3 मध्ये म्हणून हे आपण अंकगणित नाही लिहिले तर ते तुम्ही लिहून घ्या. म्हणून हे अंकगणित श्रेणी आपला टाइम जास्त झाल्याचे ना, हे अंकगणित श्रेणी आहे आणि याचा सामायिक फरक सामायिक फरक किती दिला आहे आपल्याला, डी दिला आहे. मग येईल इज इक्वल टू 5. अशा प्रकारे हे आपल्या पहिल्या प्रश्नामधला 8वा गणित झालेला आहे. तुम्हाला हा आपला पहिला प्रश्न नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, बाकी टेन्शन घ्यायचं काम आहे का तर नाही. तर गावठी मॅथ मराठी ही चॅनल तुम्हाला सदैव प्रोत्साहन करेल. इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, लगेच आपण दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करू. आता पाहू आपण आपलं दुसरं गणित कोणचं आहे, की अंकगणित श्रेणीतील पहिले पद ए व सामायिक फरक दिला असेल म्हणते तर अंकगणित श्रेणी लिहा म्हणते. जास्त काय म्हणते का, काहीच म्हणत नाही, फक्त कसं लक्ष द्यायचं काम आहे. थोडं हे वैकालियन नाही, थोडं लक्ष द्यायचं. तर आपल्याला काय म्हणते, अंकगणित श्रेणी तयार करा म्हणते, किमती तुम्हाला दिल्या आहे म्हणते. बाकी काही नाही, एक सूत्र लक्षात ठेवायचं, ते म्हणजे काय, T1 अधिक D. डी वया इथं थोडं वैकालियन नाही, T1 अधिक D हे सूत्र पाठ ठेवायचं आणि सुरुवात करून देऊ. आपण सुरुवात करून देऊ. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू T1 लेस काय म्हणते, A बी म्हणते. A इज इक्वल टू किती आला आहे, 10. इथं किती आहे, 10 एवढं आलं. आता काहीच नाही करायचं, फक्त काय करायचं, T2 इज इक्वल टू T1 अधिक D करायचं. T1 अधिक D सूत्र सांगितलं. T1 किती आहे, 10 अधिक 5 इज इक्वल टू 15 झालं. त्याच्यानंतर 3 पाहिजे. T3 इज इक्वल टू T2 अधिक D. थोडं वैकाली येत जर नसेल तर आपण भल्या पडते पुसू शकतो. किती आहे, 15 अधिक D जसाच्या तसा इज इक्वल टू 15 आणि 5 20. त्याच्यानंतर T4 इज इक्वल टू T3 अधिक D इज इक्वल टू काहीच नाही बाबू, फक्त लक्ष द्यायचं. समजणार म्हणजे समजणार. अधिक 5 इज इक्वल टू 20 आणि 5 25. अशा प्रकारे आपण हा अंकगणित श्रेणी बनवली आहे. मग इथं लिहायचं, म्हणून ही अंकगणित श्रेणी काय आहे आपली, 10 15 20 आणि 25. इथं 25 डॉट 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 आहे लिहिलं नाही लिहिलं तर काही फरक पडत नाही. इथं लिहिलं ना आपण, ही अंकगणित श्रेणी आहे. काढली आपण अशा प्रकारे अंकगणित श्रेणी. दुसऱ्याची तशीच काढून घेऊ. काय करायचं काम आहे, T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू T1 लेस A म्हणते, म्हणजे पहिले पद किती आहे, -3 आहे पहिलं पद. लगेच काढून घेऊ. काय, T2 इज इक्वल टू T1 अधिक D इज इक्वल टू T1 किती दिला आहे आपल्याला, -3 अधिक D किती 0 इज इक्वल टू मायनस अधिक वजा होते, 3 0 गेले 3 राहिले, वजाचं चिन्ह. त्याच्यानंतर T3 काढायचं इज इक्वल टू म्हणजे T2 अधिक D इज इक्वल टू T2 तुम्हाला माहिती आहे किती आता, -3 जिबल्या कटून राहिले अधिक 0 इज इक्वल टू सोपं आहे -3. त्याच्यानंतर T4 काढून घेऊ लागून तुम्ही मला सांगतो.
T3 अधिक D. T4 काढायला हे सूत्र वापरायला लागेल. T3 किती होता? -3 अधिक 0 इज इक्वल टू, इथं किती अधिक वजाच होते, मग किती होणार आहे? 3, पण वजा. अशा प्रकारे आपण अंकगणित श्रेणी तयार केली. मग इथं लिहायचं म्हणून ही गणिती श्रेणी आपली थोडी मनात लाईन गेली होती म्हणून हे गणित थोडं राहिलं होतं, थोडस लिहायचं राहिलं होतं. ही अंकगणित श्रेणी स्वतः लिहायची राहिली होती. ती म्हणजे काय? तर -3 हे सारखीच आहे. -3 आणि -3 डॉट 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 डॉट. ही अंकगणित श्रेणी आहे. एवढंच लिहायचं राहिलं होतं. तुम्ही लगेच स्क्रीनशॉट घेऊन घ्या. लगेच आपण तिसरं चौथं घेऊन घेऊ. तर आता पाहू आपण आपलं तिसरं आणि चौथं गणित. हे थोडं मांडण्यात चुकलेलं आहे इथं. हे होय तिसरं, नाही चौथं तिसरं, हा हे बरोबर आहे. हे चौथं गणित. ठीक आहे, चौथं आणि तिसरं थोडं इकडं तिकडं झालं. चौथं तिसरं, बाकी काही टेन्शन घ्यायचं काम आहे का? तर नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू किती होत असते हमेशा? A1 आणि नाही, T1 आणि A हे काय? पहिलंच पद आहे, म्हणजे 1.25. अशा प्रकारे एवढं घेतलं आपण. त्याच्यानंतर थांबा, इथे D काय आहे? मायनस आहे का? एक वेळा पाहू द्या. मायनस आहे काय? D मायनस नाही आहे, म्हणजे टेन्शन घ्यायची गोष्ट नाही, कारण की चुकून तिथंच शकते. मग का काढायला लागते? T1 इज इक्वल टू, मग का काढायला लागेल? T3 काढलं का बस कार्यक्रम करून इज इक्वल टू T1 T2 काढायला लागते, म्हणजे काय? T1 अधिक D इज इक्वल टू, T1 किती आहे आपल्यापाशी? T1 1.5 अधिक D किती दिला? 3 इज इक्वल टू किती होणार आहे मग? 4.25. बरोबर. इथं पाहून घ्या तुम्ही एक वेळा डबल. अधिक तर नाही दिला, तिथं का दिला आपल्याला? अधिकच दिलेला. मग काय होणार आहे? 4.25. त्याच्यानंतर T3 म्हणजे T2 अधिक D इज इक्वल टू T2 किती? 4.25 अधिक 3 इज इक्वल टू 7.25. अशा प्रकारे इथून आलो आपण 7.25. एक अजून काय काढून घेऊ. T4 इज इक्वल टू म्हणजे T3 अधिक D इज इक्वल टू किती होणार आहे मग? 7.25 अधिक 3 म्हणजे 10.25. अशा प्रकारे अंकगणित श्रेणी आपली तयार झाली. म्हणून इथं लिहायचं म्हणून ही अंकगणिती श्रेणी, म्हणजे इथं तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिला अंकगणिती श्रेणी काय? 1.25, त्याच्यानंतर 4.25, त्याच्यानंतर 7.25, त्याच्यानंतर 10.25. अशा प्रकारे हे आपलं म्हणजे 34 पण गणित झालेलं आहे. आता पाहू आपण आपलं तिसरं गणित. थोडं इकडचं तिकडं झालं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम काहीच नाही. आता तिसरं पाहून घेऊ. 3 इज इक्वल टू का पाहिजे आपल्याला? म्हणजे T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू किती होत आहे? फक्त -7. म्हणजे पहिले पद -7 आहे. आपल्याला काय करायला लागतं? मग अंकगणितीची श्रेणी बनवावी. T2 T3 आणि T4 कंपल्सरी इज इक्वल टू T2 काढण्यासाठी काय होणार आहे आपल्यापाशी? मग T1 अधिक D इज इक्वल टू T1 किती आहे आपल्यापाशी? -7 अधिक 1/2 -7 1/2. त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन व्हायची गोष्ट काही आहे का? तर नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, ज्याच्या खाली काहीच नाही त्याच्या खाली एक असते. ती बघून करून टाकू. 7 7 2 14 म्हणजे -14 अधिक 1 गुणिले 1 1 भागिले 2 गुणिले 2 2 इज इक्वल टू किती होणार आहे? मग अधिक वजा तुम्हाला वजाच होतील, म्हणजे किती होणार आहे इथं? मग 13/2 इज इक्वल टू, थोडं तिकडे जाणार आहे आपलं गणित,
थोडं लक्ष द्या, जागा थोडी कमी आहे आपल्याविषयी, इकडं होती ते वाढण्यात आली. तर ठीक आहे, आता काय येणार आहे इथं मग बेग बे बे सक 12 पॉइंट एक उरला, पॉइंट दिला 0 झाले, बे पंच 10 म्हणजे 6.5 पहिलं आलं ते थोडं इकडे इकडे घेऊन घेऊ, कारण की हे वाढणार आहे म्हणजे थोडं कठीण गणित आहे म्हणून ह्या नंतर टाइम जास्त लागू शकतो. म्हणजे T3 काढायला टी इज इक्वल टू म्हणजे T2 मायनस डी नाही अधिक डी इज इक्वल टू T2 किती दिला आपलं म्हणजे 6.5 अधिक 1/2 इज इक्वल टू काय टेन्शन घ्यायचं काम आहे काहीच नाही, जिसका कोई नहीं होता उसका एक होता. तिरपा गुणाकार करून टाकायचा. तिरपा गुणाकार का होणार आहे, बे पंच 10 10शी 0 हातचाला 1 बेसक 12 ने 13 इथं पॉइंट आहे म्हणजे ह्या शून्याचा काही वाचता आहे का, काहीच वाचता आहे नाही. किती उत्तर आला आपलं 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 उत्तर किती आलाय 13. मग बे का बे या दोन बे कधीच नाही बोलायचं इज इक्वल टू मग किती होणार आहे 13/2 आपलं बरोबर आहे का, एक वेळ डबल पास. हा तुम्हाला एक स्टेप राहिली आहे आपली, ते स्टेप म्हणजे इथून आलो तिरपा होणार किती आला आपला 13 7 नाही म्हणजे इथं वजाबाकी चिन्ह येणार आहे का, तर इथं वजाबाकीचं चिन्ह दिला मोठं अक्षर म्हणजे इथं 13 किती वजा 13 अधिक 1 गुणिले 1 सोडला होता आपण भागिला 2 इज इक्वल टू किती होणार आहे मग इथं 13तून 1 गेले 12 भागिला 2 20 सक 12 अशा प्रकारे आपले दुसरं पण आलं. आता तिसरं चौथं पाहून घेऊ, लास्ट वाला चौथं थोडा टाइम लागून राहिला आपल्या घरच्याने, बाकी काही टेन्शन घ्यायचं समजून घ्यायचं फक्त. किती आलं मग आता T3 अधिक डी इज इक्वल टू T3 किती आहे आपला विषय 6 आहे, कंपल्सरी 6 आहे, फक्त काय त्याला मायनसचं चिन्ह द्यायचं म्हणजे -6 -6 दिला अधिक 1/2 याच्या खाली काही नाही तुम्हाला माहिती आहे, त्याच्या खाली 1 आहे तिरपा गुणाकार करून टाकायचा 6 साइन गुणी 12 -12 अधिक 1 गुणिला 1 भागिला 2 इज इक्वल टू अधिक वजा वजा होते मग 12तून 1 गेले 11 भागिला 2 मग काय येणार आहे इज इक्वल टू बे पंच 10 एक उरला मग पॉइंट दिला मग बे पंच 10 अशा प्रकारे आपलं हे पण आलं. म्हणून लिहायचं म्हणून थोडं तुम्हाला दिसत नसेल तर थोडं झूम करून तुम्ही पाहू शकता किंवा व्हिडिओ डबल पण पाहू शकता. म्हणून ही अंकगणिती श्रेणी अंकगणिती श्रेणी काय आपली -7 -6.5 -6 आणि -5.5 अशा प्रकारे ही आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण 5 आणि 6 आता पाहू आपण आपलं 5वं आणि 6वं गणित. 5वं आणि 6व्या गणिताच्या त्याच प्रक्रिया करून घेऊन घ्यायच्या. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू किती आहे आपले 6 घेऊन घ्यायचे. अशा प्रकारे घेऊन घेतला आपण तर हा डी वया डी इज इक्वल टू -3. मग आता पाहिजे आपल्याला T2 इज इक्वल टू T2 काढायला काय होईल T1 अधिक डी इज इक्वल टू T1 किती आहे आपल्यापाशी 6 अधिक डी किती आहे -3 इज इक्वल टू मग अधिक वजा वजा होते मग 6तून 3 गेले 3 राहिले. ठीक आहे T3 पाहिजे इज इक्वल टू T2 अधिक डी T2 किती दिला आहे आपल्यापाशी 3 अधिक -3 इज इक्वल टू वजा वजा नाही अधिक वजा वजा 3तून 3 गेले 0 राहिले. मग त्याचं चिन्ह तसं तिथे 0 चिन्ह काही येत नाही. T4 इज इक्वल टू T3 अधिक डी थोडं पांडुरकं फळा येतात म्हणून थोडं अक्षराकडे ऍडजस्ट करायचं. T3 किती आहे 0 अधिक वजा 3 इज इक्वल टू अधिक वजा वजाच होते तर मग किती येणार आहे 3 तर कसे -3. ठीक आहे T5 इज इक्वल टू लास्ट घेऊन घेऊ T4 अधिक डी इज इक्वल टू T4 किती दिला -3 अधिक -3 इज इक्वल टू
मायनस आपल्या जागेवर 3 वजा अधिक वजा 3 इज इक्वल टू किती होतात अधिक होत आहे. मग किती होणार आहे 3 अधिक 3 6 आपण मायनसचं चिन्ह अशा प्रकारे अंकगणिती श्रेणी आपण बनवली आहे. मग इथं लिहायचं म्हणून ही अंकगणिती श्रेणी तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहिता मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. पेपरामध्ये असं जमत नाही तर लिहिसान असंच ठीक आहे. आपले पोट्टे म्हणजे खूपच कलाकार पोट्टे. मग इथे लिहून घेऊ आपली किती आहे 6 6 3 0 -3 -6 अशा प्रकारे हे आपलं पाचवं झालं. आता आपण पाहू आपलं सहाव्या याच्यात मी टाइम खोटी करायचाच नाही. टाइम खोटी केला तर म्हणजे प्रॉब्लेम असतो. T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू -19 फक्त मायनस प्लस म्हणजे थोडं लक्ष द्यायचं. इथून आलो आता कायची किंमत पाहिजे 2 इज इक्वल टू म्हणजे T1 अधिक D घ्या लागल. T1 अधिक D घेऊन घेऊ. T1 किती दिला आहे -19 अधिक -19 अधिक D किती आहे आपला -4 इज इक्वल मायनस त्याच्या जागेवर अधिक वजा काय होणार आहे वजाच होणार आहे म्हणजे 19 वजा 4 इथे किती येणार आहे वजा वजा अधिक होते 19 ने 4 23 पण कसे -23 त्याच्यानंतर T3 पाहिजे इज इक्वल टू म्हणजे T2 अधिक D घ्या लागेल. T2 किती दिला आहे -23 अधिक -4 इज इक्वल टू -23 त्याच्या जागेवर ठेवायचे मायनस चिन्ह अधिक वजा वजा 4 इज इक्वल टू मग 23 आणि 4 27 पण कसे वजा 27 थोडे शब्दावर लक्ष द्या अक्षर बैठाले थोडे कमी कमी येणार. T4 इज इक्वल टू T3 अधिक D हे सूत्र पाठच ठेवायचं T1 अधिक D. T3 किती आहे -27 अधिक -4 D आपल्या जागेवर ठेवायचा त्याला हलवून नाही करायचं. -27 वजा अधिक वजा वजा 4 इज इक्वल टू 27 ने 4 किती होऊन राहिले आपल्यापाशी 31 इथे घेऊन घ्यायचे -31 अशा प्रकारे आपण अंकगणित श्रेणी बनवली आहे. मग इथे लिहायचं म्हणून ही अंकगणिती श्रेणी अंकगणित श्रेणी काय आपल्यापाशी -19 -23 -27 -31 अशा प्रकारे आहे. म्हणजे याचा सामायिक फरक किती आहे आपल्याजवळ 5 आलता. याचं काही टेन्शन घ्यायचं काम आहे काय बढियापैकी स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं आहे सबस्क्राईब ची बटन दाबूनच द्यायची. तर पाहून घ्या. तर आता तिसरं गणित काय म्हणते आपलं 3.1 मधलं का पहिले पद व सामायिक फरक काढा म्हणते अंकगणित श्रेणीमध्ये. मग काही टेन्शन घ्यायचं काम आहे का काहीच नाही. फक्त इथे एक लक्षात ठेवायचं T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 5 म्हणजे पहिलं पद किती आलं आपलं 5. पहिलं पद आलं म्हणजे हे अंकगणित श्रेणी त्यांनी दिलेलीच आहे. आपल्याला सामायिक फरक काढायला सामायिक फरक काढायला काय करायचं माहिती आहे का T2 मायनस T1 इज इक्वल T2 किती आहे 1 मायनस T1 5 इज इक्वल टू 5 4 1 गेला -4 अशा प्रकारे आपला सामायिक फरक पण आलेला आहे. मग इथे लिहून घ्यायचं म्हणून आपला पहिला पद म्हणजे हे आला आहे 5 व सामायिक फरक म्हणजे D आला आहे आपल्यापाशी -4. अशा प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये आपण हे काढून घेतलं. त्याच्यानंतर आपण पाहू आता दुसरं गणित. दुसरं गणित आहे अगदी सोपंच आहे. दुसरं गणित आहे पाहून घेऊ. दुसरं गणित काय 0.6 0.6 0.9 त्याच्यानंतर 1.2 त्याच्यानंतर 1.5 अशा प्रकारे अंकगणित श्रेणी दिली. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात हे ठेवूनच द्यायची. उत्तर काय आहे आपलं T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू आपला काय येणार आहे 0.6 म्हणजे T1 म्हणजे पहिलं पद 0.6 आलं. आता काय पाहिजे आपल्याला सामायिक फरक ते काढायसाठी काय करायचं T1 मायनस T1 करायचं इज इक्वल टू काय होणार आहे मग
T2 किती आहे आपल्यापाशी 0. इथं अक्षर वय का लिहितं म्हणून पुस्तकात आहे 0.9 वजा 0.6 इज इक्वल टू किती होणार आहे इथं 9तून 6 गेले 3 राहिले पण 0.3 अशा प्रकारे आपलं दुसरं गणित बी आलं म्हणून पहिलं पद म्हणजे ए म्हणजे आपला आला 0.6 व सामायिक फरक डी म्हणजे आला आपला 0.3 असं शब्दात गडबड होऊ शकते. अशा प्रकारे हे आपलं दुसरं पहिलं आणि दुसरं झालं. आता पाहू आपण आपलं तिसरं गणित. काही टेन्शन घ्यायचं काम आहे नाही. गावठी मॅथ मराठी हे चॅनल तुम्हाला सदैव का करा समजलं तुम्हाला. इथे लिहून घेऊ 127 135 143 व 151 अशा प्रकारे लिहिलं. एक गोष्ट तुम्हाला माहित आहे ध्यानात ठेवून दिली आहे तुम्ही T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 127 म्हणजे पहिलं पद किती आलं आपलं 127. तर आता पाहिजे आपला सामायिक फरक म्हणजे काय पाहिजे आपले T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 किती आहे आपल्यापाशी 135 मायनस 127 इज इक्वल टू 35 मायनस 27 गेले किती उरले बरोबर 8च उरले बरोबर एवढं केलं म्हणजे 135 मधून 127 गेले 8 उरले तर मग इथे लिहून घ्यायचं म्हणून पहिले पद आला आहे आपलं 127 होया 127 थोडं वैकल्य खरबूज जागा आहे व सामायिक फरक डी आला आहे आपला 8. अशा प्रकारे आपलं कितवं गणित होय तिसरं पण झालं. आता का पाहिजे आपलं चौथं गणित. चौथं गणित काढून देऊ तुमच्या शब्दामध्ये पाय इकडं पाय तिकडं मग लक्ष दे पहिले इकडं लक्ष दे ते आठवण येणारच आहे कारण की तू आता 10वीत आहे. त्यानंतर 3 भागीला 4 5 भागीला 4 7 भागीला 4 शब्दावर लक्ष दे बाकी काही नाही. अशा प्रकारे हे गणित आपण करून घेतलं. काही कठीण गोष्ट होती का काहीच नाही फक्त इथं लक्ष द्यायचं इज इक्वल टू T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू किती येणार आहे पहिलं पद आपलं 1/4 अशा प्रकारे पहिलं पद आलं. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला सामायिक फरक म्हणजे T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 किती आहे आपल्यापाशी 3 भागीला 4 मायनस 1 भागीला 4 इज इक्वल टू 3तून 1 काढले 2 आणि 4 जशीच्या तशी इज इक्वल टू मग किती येणार आहे इथं 2 4 अशा प्रकारे 1/2 हा आपला सामायिक फरक आला. मग इथं लिहून घेऊ आपण म्हणून A इज इक्वल टू 1/2 व D इज इक्वल टू किती आहे आपल्यापाशी नाही इथे 1/4 आहे पहिलं पद आणि इथं 1/2 अशा प्रकारे हे आपलं उत्तर आलं आहे. थोडं अक्षर वैकल्य येत नाही आपले शब्दावर थोडं लक्ष दिलं. नवीन चॅनल आहे म्हणून थोडं तुम्ही मी प्रोत्साहन करता सबस्क्राईबची बटन दाबून. अशा प्रकारे आपला सराव संच 3.1 झालेला आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर काहीच करायचं काम नाही फक्त सबस्क्राईबची बटन दाबून द्यायची आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या भाषेत पोहोचला पाहिजे याची जिम्मेदारी घेऊन घ्यायची. तर अशा प्रकारे आपला 3.1 सराव संच संपलेला आहे. तुम्ही लगेच त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण 3.2 हा उद्या चालू करून देऊ. तर राम राम.